श्री स्वामी समर्थ सर्वांना. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये पैसे येतात पण टिकत नाही, तर यामागचं खरं कारण काय असू शकतं. हे पितृदोष यामुळे तर नसून नव्हत, तर आता तोच विषय आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी मी तुम्हाला एक उपायही सांगणार आहे, तो केल्याने तुमचा पितृदोष नक्की कमी होईल. तर तुमच्या घरामध्ये पैसे येतात पण टिकत नाही, कितीही कमवलं तरी सेव्हिंग होत नाही, तर हे फक्त नशीब नाही, यामध्ये एक मोठं कारण असू शकतं. तर आपल्याला त्याच कारणाबद्दल माहिती घ्यायची आहे. यामागे असू शकतो पितृदोष. हो, आता पितृदोष सर्वांनाच असतो, असं नाहीये की कोणाला नसतो, सर्वांनाच असतो, पण तो आपण कमीही करू शकतो. तर अनेक घरांमध्ये काय होतं की पैसे येतात पण अचानक खर्च वाढतो, कधी आजार होतो, कधी कर्ज वाढतं, कधी वादविवाद होतात. हे सगळं वारंवार होत असतं. सगळं सुरळीत चालतानाच अचानक सगळं बिघडल्यासारखं वाटतं. तर हा योगायोग नसतो, हे पितरांची नाराजी असते आणि हेच त्यामागील कारण असू शकतं. जर तुमच्या घरात हे संकेत दिसत असतील ना, तर तुम्ही लक्ष द्यायला हवं. पहिलं, पैसे टिकत नाही. दुसरं, घरात वारंवार वाद होतात. तिसरं, मनात नेहमी तणाव आणि भीती असते. चौथं, अचानक अडचणी येतात. 5, कावळे घराजवळ वारंवार दिसतात. मग ह्याच्यावर उपाय काय? तर आपल्याला या पितृदोष आहे म्हणून घाबरून जायचं कारण नाही. कोणी बोलणार हे करा ते करा, काहीच करायची गरज नाही. यावर अगदी सोपा उपाय आहे. आपल्या महिन्यातून एकदा अमावस्या येत असते, 15 दिवसातून. तर आपल्याला पितरांसाठी अन्नदान करायचं आहे. जेवढं अन्नदान करणार तेवढा तुमचा पितृदोष कमी होणार. तर कावळ्यांना अन्न द्या. दही भाताचा नैवेद्य दाखवायचा, दही भात ठेवायचं घराच्या जवळ. त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचा आहे किंवा स्वामींचं नाम स्मरण करा, पण शक्यतो पितृ अष्टक बोलतच जा तुम्ही. रोज घरामध्ये पितृ अष्टक जेवढं वाचणार तेवढं चांगलं आहे. तसेच घरात दररोज दिवा लावा आणि प्रार्थना करा. पितरांना प्रार्थना करायची आहे की आमच्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. ही तुम्हाला प्रार्थना करायचीच आहे. आणि हे उपाय मनापासून जर केले ना, तर पित्र प्रसन्नही होतील आणि तुमच्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, आपले पित्र खुश असतील तर घरात सुख, शांती आणि धन आपोआप येतं. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.